तुझ्यात हरवले मी. भाग 21. काही जखमा अशा असतात ज्या डोळ्यांना दिसत नाहीत, पण आयुष्यभर मनाला वेदना देत राहतात. आजच्या भागात सायली तिच्या आयुष्यातील अशीच एक वेदनादायक आठवण आदित्यसमोर मोकळी करणार आहे. तिच्या प्रत्येक शब्दामागे लपलेलं दुःख आणि आदित्यच्या मनात निर्माण होणारी तगमग. मी त्या मुलाला त्याच्या दत्तक आई वडिलांसोबत हसतमुखाने अनाथाश्रमाच्या दारातून बाहेर जाताना पाहायचे. हे बोलताना सायलीच्या गालावरून नकळत एक अश्रू ओघळला. आज प्रथमच तिच्या तोंडून हे ऐकताना आदित्यच्या अंगावर काटा आला. आतापर्यंत त्याने सायलीला फक्त हसरी, खट्याळ आणि स्वतःच्या बळावर जगणारी मुलगी म्हणून पाहिलं होतं. त्या दिवशी तिला ताप आला होता आणि ती त्याच्या मिठीत रडली होती. तेव्हाचे अश्रू वेगळे होते, पण आज तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू अनेक वर्षापासून मनात साचलेल्या वेदनांचे होते. तिचे अश्रू पाहून आदित्यच्याही मनाला वेदना झाल्या. तो तिचे अश्रू पुसण्यासाठी हात पुढे करणार इतक्यात सायलीनेच स्वतःचे अश्रू पुसले. तिला आदित्यचा तो प्रयत्न दिसला. ती हलकसं हसली. धन्यवाद, पण माझे अश्रू पुसायला मी आता स्वतः शिकले आहे, ती शांतपणे पुढे म्हणाली. लहानपणी मी रडले की ताई किंवा आश्रमातील लोक माझे अश्रू पुसायचे, पण आश्रम सोडल्यानंतर जेव्हा जेव्हा मी रडले तेव्हा माझे अश्रू मी स्वतःच पुसले, कारण मला माहिती होतं ते पुसायला कोणीही येणार नाही. ती उपहासाने हसली. शेवटी मी जगात एकटीच होते आणि आजही एकटीच आहे. हे ऐकताच आदित्यच्या मनात कळ उठली. त्याने तिचा हात घट्ट पकडला. सायली, असं पुन्हा कधीही म्हणू नकोस. मी आहे ना, आपण मित्र आहोत. तुला अजूनही हे समजलं नाही का? सायलीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या मनात अनेक प्रश्न होते, पण त्याआधीच आदित्य हळू आवाजात म्हणाला, मी नेहमी तुझ्यासोबत असेन. सायलीने हलकसं स्मित केलं. सावलीसारखा? आदित्य हसत म्हणाला. सायली काही न बोलता ज्यूसचा एक घूट घेत राहिली. काही लोक आयुष्यभर हसत जगतात, पण त्यांच्या हास्यामागे किती मोठं दुःख दडलं आहे याची कल्पनाही आपल्याला नसते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने आणि संवेदनशीलतेने वागणं खूप महत्त्वाचं असतं. शेवटी त्याने धीर करून विचारलं, सायली, तू आश्रम कधी सोडलंस? आणि तुला दत्तक घ्यायला कोणी आलंच नव्हतं का? हे प्रश्न ऐकताच सायली काही क्षण शांत राहिली. मग अचानक ती हसली. ते हसू आनंदाचं नव्हतं, तर आयुष्याने दिलेल्या वेदनांवर पडलेलं एक पाताळ आवरण होतं. कितीही काळ लोटला तरी आदित्य, मुलगा आणि मुलगी यांच्यातला भेद कायमच राहतो. आदित्यने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. सायली पुढे म्हणाली, मीही त्याच परिस्थितीत होते. मुलगी, मला कोण दत्तक घेणार? लोकांना मुलगाच हवा असायचा, कारण त्यांच्या मते मुलगाच घराणं पुढे नेतो, नाव पुढे नेतो. मुलगी तर एक दिवस दुसऱ्याच्याच घरी जाणार, मग तिची किंमत काय? आदित्यने तिचं बोलणं मध्येच थांबवलं. तसं अजिबात नाही सायली. आज कितीतरी लोक मुलीसाठी देवाकडे प्रार्थना करतात. मी स्वतः एक मुलगा असून सांगतो, मुली आपल्यापेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाहीत. उलट मला भविष्यात मुलगीच व्हावी असं वाटतं. सायली हलकसं हसली. आज असेल, पण आमच्या वेळी तसं नव्हतं. आदित्यकडे त्याचं उत्तर नव्हतं. सायलीने पुन्हा बोलायला सुरुवात केली. आश्रमात जेव्हा कुणी मूल दत्तक घ्यायला यायचं तेव्हा त्यांची पहिली पसंती मुलगाच असायची. 6 वर्षाचा असो, 10 वर्षाचा असो किंवा 15 वर्षाचा. पण मुलगी, तिच्याकडे कोणी वळूनही पाहत नव्हतं. तिच्या आवाजातला दाबलेला राग स्पष्ट जाणवत होता. आमच्या आश्रमात मुलं आणि मुली दोघंही होती, पण हळूहळू मुलं दत्तक जाऊ लागली आणि मुली मात्र तिथेच राहिल्या. ती काही क्षण थांबली. नंतर अनेक मुलींनी स्वतःहून आश्रम सोडला. कुणी स्वयंपाकाचं काम करू लागलं, कुणी लहान मुलांची देखभाल करू लागलं. आश्रमातील लोकांना आम्हाला बाहेर पाठवायचं नव्हतं, पण त्या मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. हे सांगताना तिच्या डोळ्यात एक वेगळीच वेदना दिसत होती. तिने हळू ज्यूसचा आणखी एक घोट घेतला. घसा कोरडा पडला होता. आवाजही थरथरत होता. समाज बदलत आहे, पण काही जुन्या विचारांच्या जखमा अजूनही अनेकांच्या मनात जिवंत आहेत. मुलगा आणि मुलगी यांच्यात कधीच तुलना होऊ शकत नाही. प्रत्येक मूल समान प्रेम आणि संधी मिळण्यास पात्र असतं. शेवटी त्याने शांतपणे विचारलं, सायली, तू किती शिकली आहेस? प्रश्न ऐकताच सायलीच्या चेहऱ्यावर हलकसं हसू उमटलं. मी BCom पदवीधर आहे. आदित्यच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. वा, कमाल आहे. पण हे सगळं कसं शक्य झालं? आश्रमात राहून इतकं शिक्षण, कॉलेजपर्यंतचा प्रवास, हे सगळं तू कसं केलंस? सायली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग हसत म्हणाली, मी अनाथ आहे.
त्यामुळे माझ्यात अभ्यासाची आवड कुणाकडून आली हे मलाच माहिती नाही. क्षणभर ती थांबली. कदाचित ज्यांनी मला जन्म दिला ते सुशिक्षित असतील किंवा ज्ञानाची ओढ माझ्यात जन्मताच असेल. हे बोलताना ती हसली, पण त्या हसण्यात आनंद नव्हता. आदित्यच्या छातीत मात्र एक वेदनादायक कळ उठली. सायली पुन्हा म्हणाली, कोण जाणे, ज्यांनी मला जन्म दिला ते खरोखर सुशिक्षित होते की नाही. हे बोलताच तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटून आले. आदित्य निशब्द झाला. त्याच्याकडे तिच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. सायलीने दोन्ही हातांनी डोळे चोळले, जणू अश्रूंना पुन्हा आत ढकलण्याचा प्रयत्न करत होती. मग ती हलकसं हसली. देव जाणे ते कोण होते, श्रीमंत की गरीब, चुकीमुळे माझा जन्म झाला होता की प्रेमातून. मुलगी नको म्हणून मला सोडलं. माझी काळजी घेणं त्यांना शक्य नव्हतं. आजही मला यापैकी कोणत्याच प्रश्नाचं उत्तर माहिती नाही. ती काही क्षण शांत राहिली. तिचा प्रत्येक शब्द आदित्यच्या मनात खोलवर उतरला होता. काही प्रश्नाची उत्तरं आयुष्यभर मिळत नाहीत, पण ती उत्तरं शोधताना माणूस आतून कितीतरी वेळा तुटत असतो. म्हणूनच एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ न जाणता तिच्यावर मत बनवणं योग्य नसतं. सायली काही क्षण शांत बसली होती. तिच्या डोळ्यात दाटलेले अश्रू लपवण्याचा ती प्रयत्न करत होती, पण मनात वर्षानुवर्ष साचलेल्या वेदना आता शब्दाच्या रूपाने बाहेर पडत होत्या. ती हळूहळू बोलू लागली, देव जाणे ते कोण होते, श्रीमंत की गरीब, माझा जन्म प्रेमातून झाला होता की एखाद्या चुकीतून, की फक्त मी मुलगी होते म्हणून मला मंदिरात सोडून दिलं गेलं. हे बोलताना तिचा आवाज थरथरत होता. किंवा अशी एखादी स्त्री जिला मला जन्म द्यावा लागला पण मला स्वतःजवळ ठेवणं शक्य नव्हतं. इतकं बोलून सायलीचा आवाज अचानक मोठा झाला. माझं अस्तित्व नक्की काय आहे आदित्य, मी कोण आहे, माझे आईवडील कोण आहेत. आजपर्यंत मला यापैकी एका प्रश्नाचं सुद्धा उत्तर मिळालं नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. आदित्यला तिची अवस्था पाहवत नव्हती. त्याने क्षणाचाही विलंब न करता आपला हात तिच्या ओठांवर ठेवला. बस सायली, आता एकही शब्द बोलू नकोस. त्याच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. सायलीने डोळे मिटले आणि अनेक वर्ष मनात दडवून ठेवलेलं दुःख अखेर अश्रूंमधून बाहेर पडू लागलं. ती अनावर होऊन रडत होती. आदित्यने अलगद तिचा चेहरा आपल्या खांद्यावर टेकवला आणि तिला घट्ट मिठी मारली. एका हाताने तो तिच्या पाठीवरून हलकेच हात फिरवत होता, तर दुसऱ्या हाताने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत होता. सायली हुंदके देत म्हणाली, का आदित्य, का. मी लहान असताना रोज स्वतःला विचारायचे, माझी काय चूक होती. मी फक्त 1 वर्षाची मुलगी कोणाला एवढी नकोशी कशी वाटू शकते. तिचा प्रत्येक शब्द आदित्यच्या हृदयाला जखम करत होता. कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठी वेदना ही तिच्या भूतकाळात लपलेली असते. अशा वेळी तिला उपायांची नाही, तर फक्त कोणीतरी शांतपणे ऐकून घेणाऱ्या माणसाची गरज असते. सायली आदित्यच्या मिठीत रडतच होती. वर्षानुवर्ष मनात दडवून ठेवलेला प्रत्येक प्रश्न आज अश्रूमधून बाहेर पडत होता. ती हुंदके देत म्हणाली, आदित्य, मला असा कोणताही आजार नव्हता. मी कोणाला त्रासही दिला नव्हता. मग मला का सोडलं गेलं. एक आई आपल्या 1 वर्षाच्या मुलीला कसं सोडून जाऊ शकते. या जगात जिथे इतक्या लहान मुलांनाही वाईट नजरेनं पाहिलं जातं, तिथे मला मंदिरात एकटी कशी सोडून गेली असेल. हे ऐकून आदित्यने डोळे घट्ट मिटून घेतले. सायलीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं, पण तिच्या वेदना त्याला स्पष्ट जाणवत होत्या. सायली पुन्हा म्हणाली, आश्रमात जेव्हा जेव्हा कोणी मूल दत्तक घ्यायला यायचं तेव्हा मला वाटायचं, यावेळी कदाचित ते मला घेऊन जातील, माझ्यावर त्यांच्या मुलीसारखं प्रेम करतील, मीही त्यांना आई बाबा म्हणेन. पण ती पुन्हा रडू लागली. कोणीच मला घेऊन गेलं नाही आदित्य, कोणीच नाही. हे बोलताच तिने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकला. प्रत्येक वेळी मी मावशीला विचारायचे, मला कोणी का घेऊन जात नाहीत. त्या फक्त एवढंच म्हणायच्या, एक दिवस नक्की कोणीतरी येईल. पण तो दिवस कधीच आला नाही. सायलीचा आवाज पूर्णपणे तुटला. आदित्यने अलगद तिचे हात चेहऱ्यावरून बाजूला केले. तिच्या डोळ्यात पाहत तो काहीतरी बोलणार इतक्यात सायली पुन्हा म्हणाली, आदित्य, काही वेदना अशा असतात ज्या शब्दात सांगता येत नाहीत, त्या फक्त जगाव्या लागतात. हे ऐकून आदित्य पूर्णपणे निशब्द झाला. प्रत्येक मुलाला प्रेम, सुरक्षितता आणि आपलेपणाची गरज असते. कधी कधी एखाद्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी इच्छा ही फक्त एवढीच असते की कोणीतरी मला आपलं म्हणावं. सायलीच्या डोळ्यातून अजूनही अश्रू वाहत होते. ती शांत झाली होती, पण तिच्या मनातलं दुःख अजूनही शब्द शोधत होतं. ती हळू आवाजात म्हणाली, आदित्य, जेव्हा रात्री मला भीती वाटायची तेव्हा मी माझ्या बाजूला कोणाचा तरी हात शोधायचे. हात सापडायचा, पण तो माझ्या आईचा कधीच नव्हता.
हे ऐकताच आदित्यची मान खाली झुकली. त्याच्या डोळ्यातही पाणी आलं. तो हळूच म्हणाला, बस सायली, आता मला आणखी काही ऐकवत नाही. सायली हलकसं हसली. ते हसू वेदनेनं भरलं होतं. आदित्य, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला सांगायच्या आहेत, पण त्या शब्दात मांडणं खूप कठीण आहे. आणि ही फक्त माझी गोष्ट नाही, माझ्यासारख्या कितीतरी अनाथ मुलामुलींची हीच कहाणी आहे. ज्यांनी जन्म दिला त्यांनीच जर आपल्याला स्वीकारलं नाही, तर दुसरं कोण स्वीकारणार? बस. आदित्यचा आवाज अचानक मोठा झाला. सायली दचकली. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. आदित्यने तिचे दोन्ही खांदे घट्ट पकडले. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाजात ठामपणा होता. पुन्हा कधीही स्वतःला असं कमी लेखू नकोस सायली. तू तुझ्या भूतकाळामुळे नाही, तर आज तू ज्या धैर्याने उभी आहेस त्यासाठी ओळखली जातेस. मला ती सायली माहिती आहे, जी स्वतःच्या मेहनतीने शिकली, स्वतःच्या पायावर उभी राहिली, स्वतःचं घर उभं केलं आणि प्रत्येक संकटाला हसत सामोरी गेली. मला त्या सायलीचा अभिमान आहे. तुझ्या डोळ्यात मला अश्रू नाही, तर जिद्द दिसते. तू एकटी नाहीस आणि आजपासून स्वतःलाही कधीही एकटी समजू नकोस. सायली निशब्द त्याच्याकडे पाहत राहिली. आदित्य पुढे म्हणाला, आज कितीतरी मुलं मुली स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरापासून दूर राहतात. त्यांनाही आई वडिलांची आठवण येते. रिकामं घर पाहून त्यांनाही रडू येतं. फरक फक्त एवढाच आहे, त्यांच्या आई वडिलांचं प्रेम त्यांच्यासोबत असतं आणि तू ते प्रेम लहानपणापासून शोधत आली आहेस. पण यामुळे तुझी किंमत कमी होत नाही. तुझी ओळख तुझ्या जन्माने नाही, तर तुझ्या कर्तृत्वाने आहे. आदित्यचे शब्द ऐकून सायलीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी त्या अश्रूमध्ये वेदनासोबतच एक वेगळा दिलासाही होता. माणसाची ओळख त्याच्या जन्माने नाही, तर त्याच्या कर्तृत्वाने ठरते. एखाद्याचा भूतकाळ कधीच त्याचं भविष्य ठरवत नाही. जर आपल्या आसपास अशी एखादी व्यक्ती असेल, जिला फक्त एका आधाराची गरज आहे, तर तिच्यासाठी दोन प्रेमाचे शब्दही आयुष्य बदलू शकतात. कधीकधी आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती अशी भेटते, जी आपले जुने दुःख मिटवू शकत नाहीत, पण त्या दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदलून टाकते. आजच्या भागात सायलीच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक आठवणी आणि आदित्यचे तिला पुन्हा जगण्याचं बळ देणारे शब्द ऐकायला मिळणार आहेत. सायली आदित्यच्या डोळ्यात शांतपणे पाहत होती. त्याचे प्रत्येक शब्द तिच्या मनाला स्पर्श करत होते. पण बालपणापासून आई-वडिलांच्या प्रेमापासून वंचित राहिलेल्या मनाला इतक्या सहज विश्वास ठेवणं शक्य नव्हतं. तिला आजही माहिती नव्हतं तिचे आई-वडील जिवंत आहेत की नाही, तिला कुठलं कुटुंब आहे की नाही. ज्या वयात मुलाला आईच्या कुशीत सुरक्षित वाटतं, त्या वयात ती एकटी होती. हे सत्य स्वीकारणं तिच्यासाठी अजूनही कठीण होतं. तिचे डोळे मिटले. आदित्यने हळूच तिला मिठीत घेतलं. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत शांत आवाजात म्हणाला, सायली, आपल्या हातात सगळं नसतं. काही गोष्टी स्वीकाराव्याच लागतात. आदित्य तिचं दुःख मिटवत नाहीये. तो फक्त तिच्या मनावरील भार हलका करण्याचा प्रयत्न करतोय. कधी-कधी माणसाला उपाय नको असतो. फक्त कोणीतरी शांतपणे ऐकणारं मन हवं असतं. आदित्य पुढे म्हणाला, हे जग कोणासाठी थांबत नाहीत. सकाळ होते, लोक कामाला जातात, स्वप्नासाठी धावतात, हरले तर रडतात, जिंकले तर हसतात. आयुष्य असंच पुढे जात राहतं. तो काही क्षण शांत झाला. मग सायलीचे दोन्ही खांदे धरत तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला, सायली, देवाने कदाचित तुला काही नाती दिली नसतील, पण स्वतःची नाती निर्माण करण्याचं धैर्य नक्की दिलं आहे. सायली शांतपणे त्याचं प्रत्येक वाक्य ऐकत होती. आदित्य पुन्हा म्हणाला, आपण जन्माला आलो की आपल्याला तयार नाती मिळतात. ही आई आहे, हे बाबा, ही आजी, हा भाऊ. पण एक नातं असं असतं जे आपण स्वतः निवडतो. तो हलकसं हसला, आणि ते म्हणजे मैत्री. सायली त्याच्याकडे पाहतच राहिली. काही नाती जन्माने मिळतात, पण आयुष्यातील सर्वात सुंदर नाती आपण स्वतः कमावतो. कधीकधी एक खरी मैत्री अनेक अपूर्ण नात्यांची उणीव कमी करू शकते. सायली अजूनही आदित्यकडे एकटक पाहत होती. आदित्य हसत म्हणाला, तुला कोणी अडवले का मैत्री करायला? जितके हवे तितके मित्र बनव. कारण मैत्री हे असं नातं आहे जे आपण स्वतः निवडतो. तो थोडा हसला आणि पुढे म्हणाला, मला खात्री आहे तुझे खूप मित्र असतील, पण एक मित्र असा आहे ज्याच्याशी मैत्री करून तू अगदी योग्य निर्णय घेतलास. सायली गोंधळली. कोण? आदित्यने स्वतःकडे बोट दाखवत मोठ्या स्टाईलमध्ये म्हणाला, मी? आदित्य, वाव रे, तुझा मित्र. क्षणभर सायली त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. पण लगेचच ती म्हणाली, मैत्रीसाठी योग्य असण्यापेक्षा
लग्नासाठी योग्य असणं जास्त महत्त्वाचं असतं. आदित्य लगेच हसला. अगं, लग्नासाठी मॅरेज मटेरियल म्हणतात आणि मैत्रीसाठी फ्रेंड मटेरियल. मी दोन्हीमध्ये पास आहे. हे ऐकताच सायलीने त्याच्या हातावर हलकी चापट मारली. गब्बस, काहीही बोलतोस. अगं, मी खरं बोलतोय. दोघेही नकळत हसू लागले. इथे एक सुंदर बदल दिसतो. काही मिनिटांपूर्वी अश्रूमध्ये हरवलेली सायली आता हलकसं हसू लागली आहे. यालाच खरं भावनिक आधार म्हणतात. कधीकधी एक छोटासा विनोद सुद्धा मनावरचं मोठं ओझं हलकं करून जातो. हसत हसत सायलीने विचारलं, बरं, मग तू लग्नासाठी योग्य कधी होणार? आदित्य एकदम खोकला. आत्ता? अजिबात नाही. का? कारण अजून अजून माझ्याकडे स्थिर नोकरी नाही, स्वतःचं घर नाही. जोपर्यंत मी माझ्या जबाबदाऱ्या निभावण्या इतका सक्षम होत नाही, तोपर्यंत लग्नाचा विचारही करणार नाही. हे ऐकून सायलीने मान हलवली. तिला त्याचं उत्तर मनापासून पटत होतं, पण काही क्षणांनी तिचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. आदित्यने ते लगेच ओळखलं. तो शांतपणे म्हणाला, सायली, मी तुझ्या आईवडिलांबद्दल विचारलं त्याबद्दल मला खरंच वाईट वाटतं. मी फक्त काळजीपोटी विचारलं होतं. सायलीने हलकंसं स्मित करत उत्तर दिलं. ठीक आहे, मी तुझ्यावर रागावलेली नाही. खरी मैत्री म्हणजे फक्त आनंदात सोबत असणं नाही, तर नकळत झालेल्या चुकीबद्दल मनापासून माफी मागण्याचं धैर्यही असतं. सायलीने मी तुझ्यावर रागावलेली नाही असं म्हटलं, पण आदित्यच्या लक्षात आलं तिच्या चेहऱ्यावरचं हसू अजूनही पूर्ण नव्हतं. तो हळूच म्हणाला, एक प्रश्न विचारू? सायलीने मान हलवली. आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला, तुला आता स्वतःवर राग येत नाही ना? देवाने तुला आईवडिलांचं प्रेम का दिलं नाही? तू अनाथाश्रमातच का वाढलीस? कोणी तुला दत्तक का घेतलं नाहीस? असे प्रश्न अजूनही तुला त्रास देतात का? सायली काही क्षण शांत राहिली. तिने मनातल्या मनात त्या सगळ्या आठवणींना पुन्हा स्पर्श केला आणि मग हळूच नकारार्थी मान हलवली. हे पाहून आदित्यच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, बस, हीच खरी जिद्द आहे. तू खूप मजबूत आहेस सायली. तू स्वतःच्या पायावर उभी राहिलीस. आज तुला कोणालाही विचारून जगायची गरज नाही. तू तुझे निर्णय तू स्वतः घेऊ शकतेस. सायली शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती. बाहेरून मजबूत दिसणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात एखादी खोल जखम असू शकते. आदित्य सायलीला तिचा भूतकाळ विसरायला सांगत नाहीत, तर त्या भूतकाळाच्या पलीकडे स्वतःची नवी ओळख निर्माण करायला शिकवत आहे. हीच या प्रसंगाची खरी ताकद आहे. सायलीच्या मनात मात्र वेगळाच विचार सुरू होता. ज्यांना आईवडील असतात त्यांना कधीकधी त्यांची काळजी बंधन वाटते, पण ज्यांच्या आयुष्यात हे प्रेमच कधी मिळालं नाही त्यांना त्याची उणीव आयुष्यभर जाणवत राहते. पालक कधीकधी मुलांना थांबवतात, रागावतात, समजावतात, कारण त्यांना त्यांच्या मुलांचं भलं हवं असतं. त्यांचं प्रत्येक बंधन